दरवाजा उघडा आहे, डोंट वरी. मीता, अगं काय चाललंय? थांब थांब थांब. ओके ओके. 1 2 3. अगं शुभू, याच भिंतींनी मला स्वप्नांशी खेळताना पाहिलंय. आता याच माझं स्वप्न सत्यात उतरताना पाहणार आहेत. याच भिंतींच्या आडोशाला किटीच्या पोटात आपलं बाळ वाढेल ना. किती प्रसन्न वाटते ग इथे. छोट्या छोट्या गोष्टींचं किती कौतुक आहे तुला मीता. कौतुक नाही हे शुभ. अरे आपलं बाळ येणार आहे जन्माला. हा बघ, हा शिवाजी महाराजांचा फोटोही लावला मी रूम मध्ये. प्रेग्नंट बाईने अशा चांगल्या लोकांचे फोटो पाहिले ना की बाळही चांगलं निपजतं असं म्हणतात. काय ग, पण या चांगल्या लोकात मीही आहे. ऑफकोर्स शिवू, मला आपलं बाळ तुझ्यासारखं दिसायला हवंय. मा सध्या बिझी आहेत की त्या तुझे सगळे लहानपणचे फोटो देणार आहेत मला. म्हणजे एकूण 8 आहेत किटीचे. हा, किटीचे नाही, आपल्या बाळाच्या सरोगेट आईचे. मीता, हो शुभू, किटी जर आनंदात असेल ना तर तिच्या रक्तातला आवेग तो आनंद आपल्या बाळापर्यंत पोहोचवू शकेल. जेव्हा आपलं बाळ माझ्या हातात येईल ना तेव्हा आपल्या बाळाला माझा आवाज, असं मन, माझ्या इच्छा, असा स्पर्श, सगळंच काही ओळखीचं वाटेल ना. किटीला सुखात ठेवल्यानंतरच मी स्वतःला आपल्या बाळापर्यंत पोहोचवू शकते. तू खूप मोठे मोठे पूल बांधतोस ना, नदीच्या 2 किनाऱ्यांना जोडणारे. किती काळजीने करावं लागतं ना सगळं. किती जपावं लागतं तुला. किटी असाच एक पूल आहे, मला माझ्या बाळाशी जोडणारा, त्याच्यापर्यंत नेणारा. मग तिला जपायलाच हवं, हो ना. हो मीता, आय एम विथ यू.